हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मंजरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक. भाग्य दिले तुम्हाला ह्या कथेचे आतापर्यंत आपण 10 भाग ऐकले. आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या. चला तर मग सुरुवात करूयात. भाग्य दिले तुम्हाला भाग 11. काय मेमरी लॉस? शौर्य आश्चर्याने म्हणाला. हो, 6 महिने ती कोमामध्ये होती. कोमातून बाहेर आल्यावर समजलं ती आम्हाला कोणालाच ओळखत नाही. बाबा हताश होऊन म्हणाले. पण असं काय घडलं होतं ज्यामुळे ती कोमात होती आणि कोण तिच्या जीवावर उठलं आहे? शौर्य म्हणाला. त्याला खूप सारे प्रश्न पडले होते. सांगतो, सगळं काही सांगतो, बाबा म्हणाले आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. पप्पांनी त्यांना नजरेनेच धीर दिला. तर शौर्य आता अधीर झाला होता सगळं ऐकण्यासाठी. 3-4 वर्षापूर्वी आम्ही दिल्लीमध्ये राहत होतो. मी, माझी बायको वंदना आणि नंदिनी आणि माझा मुलगा नमन, बाबा दुखऱ्या स्वरात म्हणाले. आणि त्यांच्या तोंडून त्यांचा मुलगा नमन हे ऐकून शौर्य शॉक झाला. काय, तुम्हाला एक मुलगा पण आहे? शौर्य आश्चर्याने म्हणाला. आहे नाही, होता, बाबा म्हणाले. मग कुठे आहे तो? मी कधीच पाहिलं नाही त्याला आणि कोणी कधी उल्लेखही केला नाही. शौर्य म्हणाला. आम्ही कधीच त्याचा उल्लेख केला नाही, कारण तो या जगात नाही. नंदिनीला तर हे पण माहित नाही तिला कोणी मोठा भाऊ आहे, बाबा म्हणाले. पण का? म्हणजे तिची मेमरी लॉस झाली असली तरी तिच्या फॅमिलीमध्ये कोण आहे हे तिला माहीतच हवं ना? शौर्य म्हणाला. नाही सांगितलं, कारण तिने मग खूप सारे प्रश्न विचारले असते. तो कसा गेला म्हणून काय सांगणार होतो आम्ही तिला? तिचा मोठा भाऊ तिलाच वाचवताना गेला. कसं सहन झालं असतं तिला? आधी 6 महिने कोमात होती, त्यामुळे तिच्या मेंदूवर ताण पडेल अशी कुठलीच गोष्ट डॉक्टरने करायला मनाई केली होती. बाबांचे डोळे नकळत पाणावले होते. पप्पांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला. शौर्य मात्र खूप जास्त शॉक झाला होता. तिच्या बाबतीत एवढं सगळं घडलं असेल त्याला वाटलंच नव्हतं. कसं घडलं हे? नंदिनीचा जीव वाचवताना म्हणजे तेव्हाही तिच्या जीवाला धोका होता का? शौर्य म्हणाला. नाही, खरं तर तिच्या भावामुळेच ती या सगळ्यात फसली. नमन आमचा पहिला मुलगा म्हणून आम्ही त्याला खूप लाडात वाढवलं. तो म्हणेल तसे वागत गेलो, जे हवं ते देत गेलो, त्यामुळे तो जास्तच हट्टी झाला. पुढे कॉलेजला जायला लागला आणि नवीन मित्र बनले. ते मित्रही वाईट मार्गाला लागलेले होते. त्यातच एक रणजित नावाचा मुलगा होता. सगळे राणा म्हणायचे त्याला. दिल्लीतल्या एका मोठ्या बाईचा मुलगा होता तो. राणाचा बाप, ज्याला मनोहर सगळे मन्या म्हणून ओळखायचे. खूप दबदबा होता त्याला तिथे. सुपारी घेणं, किडनॅपिंग करणं, स्मगलिंग यासारख्या अनेक कामात तो माहीर होता. एक दिवस नमन आणि राणाची ओळख झाली आणि नमन त्यांच्यातच राहू लागला. हळूहळू त्यांच्यात असलेल्या सगळ्या वाईट सवयी नमनलाही लागल्या. सिगारेट पिणं, दारू पिणं हे रोजचं होऊ लागलं. मला हे समजलं तसं मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. नंदिनी आणि तिची आई देखील त्याला खूप समजवायच्या. पण नमन आता पूर्ण सिगारेट आणि दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो कोणाचं ऐकायचं नाव घेत नव्हता. त्यातच त्याला ड्रग्ज घ्यायची देखील सवय लागली आणि त्याने 2-2 दिवस घरी येणं सुद्धा बंद केलं. मी खूप जास्त खचलो होतो. ज्या मुलाला एवढं लाडात वाढवलं, सर्व हट्ट पुरवले, ज्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिली, तोच मुलगा माझ्या डोळ्यासमोर वाया जात होता. नेहमीचं टेन्शन सहन न झाल्याने एक दिवस मला हार्ट अटॅक आला. घरी नंदिनी आणि तिची आईच होत्या फक्त. खूप जास्त घाबरल्या होत्या. ॲम्ब्युलन्स बोलावून मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि माझ्यावर ट्रीटमेंट सुरू झाली. नंदिनी आणि तिची आई नमनला सारखा कॉल करत होत्या, पण तो कॉल उचलत नव्हता.
अशातच डॉक्टर म्हणाले माझं ऑपरेशन करावं लागेल आणि तिथे आधी पैसे भरावे लागतील. मी असा बेडवर निश्चित पडलेलो. नमल कॉल करीत नव्हता. तिथे आमचे कोणी नातेवाईकही नव्हते. शेजारी मदत करतील यात जरा शंकाच होती. त्या दोघी खूप जास्त घाबरल्या होत्या. त्यातच नंदिनी नमलला शोधायला बाहेर पडली. तिला माहित होतं तो राणाच्या अड्ड्यावरच भेटेल. खूप भित्री होती माझी नंदिनी. कधी दुनियादारी माहीतच नव्हती तिला, पण तरी माझ्यासाठी तिच्या भावाला शोधायला बाहेर पडली. शेवटी ती राणाच्या अड्ड्यावर पोहोचली. तिथे नमन बाकी सगळ्यांसमोर दारू पीत बसला होता. सगळे नशेत धूत होते. नंदिनी हिम्मत करून तिथे गेली आणि तिने नमनला घडला प्रकार सांगितला. कसाही असला तरी माझ्या मुलाचा माझ्यावर आणि त्याच्या फॅमिलीवर जीव होता. त्याला समजताच तो लगेच तिथून नंदूला घेऊन बाहेर निघाला. पण खरं तर तिथेच खरा घात झाला. त्या राणाची नजर माझ्या नंदूवर पडली आणि तोही नमन सोबत हॉस्पिटलमध्ये आला. त्यानंतर राणानेच माझ्या ऑपरेशनचा सर्व खर्च केला. नमन त्याला चांगला मित्र समजत होता. त्याच नात्याने मदत केली असं त्याला वाटत होतं. पण त्या राणाच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी चालू होतं. मदत करण्याच्या आड त्याची नजर नंदूवर होती. काही दिवसात मला डिस्चार्ज मिळाला. नमन परत त्याच्या मित्रांसोबत राहू लागला आणि अशातच एक दिवस दारू पीत सगळे बसले होते आणि राणाने नमनजवळ नंदिनीला मागितलं. त्याला नंदिनी हवी होती. ते ऐकून नमनला खूप जास्त राग आला, कारण राणा मित्र असला तरी एक गुंड होता. आता नंदू नमनचा जीव होती. त्यातच नमन आणि राणाचं भांडण झालं आणि नमन तिथून रागात बाहेर पडला. बाबा बोलता बोलता थांबले. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. पप्पांनी त्यांना पाणी दिलं, पण इकडे शौर्याच्या डोळ्यात मात्र राग उतरला होता. आत्ता जाऊन त्या राणाच्या डोक्यात गोळ्या घालण्याची त्याची इच्छा होऊ लागली. रागात हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. हातावरची नस ना नस फुगली. जबडा खट्ट झाला. तो कसाबसा स्वतःला कंट्रोल करत होता. एक दिवस नंदू तिच्या फ्रेंड्स सोबत मूव्ही पाहायला गेली होती. जेव्हा मूव्ही संपला तेव्हा नमन स्वतः थिएटर बाहेर नंदूला घ्यायला गेला होता. तेव्हा तिचे फ्रेंड्स टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत होते आणि तेव्हा नमनला समजलं नंदू वॉशरूमला म्हणून गेली, ते आलीच नाही. ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि त्याला कळून चुकलं राणा नंदूला घेऊन गेला आहे. बोलता बोलता बाबांचा कंठ दाटून आला. शौर्य तर आता थरथर कापू लागला होता. त्याला ते सगळं ऐकवलं जात नव्हतं. नमन रागात तिथून निघाला. ते डायरेक्ट राणाच्या अड्ड्यावर पोहोचला. तिथे काय घडलं कोणालाच नीट माहीत नाही. पूर्ण रात्र नंदू आणि सोबत नमन देखील घरी आले नव्हते. मी आणि वंदना खूप टेन्शन मध्ये होतो, कारण आमची दोन्ही मुलं गायब होती. खूप शोधलं पण ते कुठेच मिळाले नाही. शेवटी पोलीस स्टेशनला गेलो, पण तिथेही आमची निराशाच झाली. 24 तास झाल्याशिवाय कंप्लेंट घेणार नाही असं इन्स्पेक्टर म्हणाले. आम्ही तसेच हताशपणे घरी निघून आलो. ती पूर्ण रात्र आम्ही काळजीत आणि जागून काढली. वंदनाची अवस्था तर रडून रडून खूप जास्त खराब झाली होती. मला सुद्धा नुकताच अटॅक येऊन गेला होता, पण त्यावेळी मला खंबीर राहणं भाग होतं. बायकोला सावरायचं होतं तर दुसरीकडे मुलांना शोधायचं होतं. अखेर सकाळ उजाडली आणि आम्हाला नंदू आणि नमनची खबर मिळाली. कुठल्या तरी हॉस्पिटलमधून कॉल होता. आम्ही खूप जास्त घाबरलो, पण तसाच धीर करून हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिथे गेल्यावर आमच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. जेव्हा समोर आमचा मुलगा पूर्ण रक्ताळलेल्या अवस्थेत हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला होता. आजही त्याचे ते शब्द मला आठवतात. बाबा, मला माफ करा.
माझ्यामुळे नंदूची ही अवस्था झाली. मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, नंदूचा एक चांगला भाऊ होऊ शकलो नाही. तिला घेऊन इथून निघून जा आणि मला शेवटचं माफ करा. त्याला खूप जास्त वेदना होत होत्या बोलताना, तरीही तो बोलत होता आणि दुसऱ्या क्षणी त्याने माझ्या मांडीवरच जीव सोडला. आम्ही दोघे तिथेच कोलमडलो, कारण आमचा जवान मुलगा आमच्या समोर गेला होता. तरी देखील काही वेळाने नंदूच्या काळजीने पुन्हा एकदा सावरलो आणि लगेच नंदूकडे धाव घेतली. तीही काही वेगळ्या अवस्थेत नव्हती. पूर्ण डोक्याला पट्टी बांधली होती, ठिकठिकाणी जखमा होत्या. आम्हाला पाहताच तिला रडू कोसळलं. बाबा, दादू, दादू, ती फक्त एवढंच म्हणत होती. बाळा, दादू ठीक आहे हा, मी कसाबसा म्हणालो. राणा, राणा, त्याने सगळं सगळं संपवलं बाबा. त्याने मला उचलून नेलं. दादू, दादूला मारलं. मला मला बघायचं आहे दादूला. ती तोंडातून कसा तरी आवाज काढत होती, कारण तिच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता. मी काही बोलणार त्याआधीच नंदूचे डोळे बंद झाले. डॉक्टरने चेक केलं आणि सांगितलं ती कोमात गेली आहे. ते सगळं ऐकून आमचा श्वास जणू तिथेच थांबला. वंदना तर तिथेच बेशुद्ध पडली. मी काही समजण्याच्या पलीकडे गेलो होतो. मुलगा आधीच गेला होता आणि मुलगीही आता कोमात गेली होती. आयुष्य संपल्याची भावना मनात दाटून आली. नंदिनी हॉस्पिटलच्या बेडवर निश्चित पडून होती आणि त्याच वेळी आम्ही आमच्या मुलाचं अंतिम संस्कार करत होतो. एक हसतं खेळतं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त झालं होतं. नंदिनी कोमात जाण्याआधी तिने राणाचं नाव घेतलं होतं. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला होता आणि त्याच आधारावर राणाला अटक झाली. त्याच्यावर केस चालू झाली आणि काही दिवसांनी त्याला शिक्षाही झाली. राणा जेलमध्ये गेला होता, त्यामुळे त्याचा बाप मन्याभाई चवताळला होता. सगळं नंदूमुळे झालं असं त्याला वाटत होतं आणि आता तो नंदूच्या जीवावर उठला होता. आम्ही मुलगा तर गमावला होता, पण आता मुलीला गमावू शकत नव्हतो. नाहीतर कदाचित आम्ही दोघे जगलोच नसतो. त्यावेळी मला काहीही करून नंदूला एका सुरक्षित ठिकाणी ठेवायचं होतं. मी विचार करत होतो आणि त्याच वेळी मला आठवण झाली माझ्या जिवलग मित्राची, प्रतापची. कारण मला माहित होतं तोच मला यातून बाहेर काढेल. बाबांनी बोलताना पप्पांचा हात घट्ट पकडला होता. जणू काही सगळं त्यांच्या डोळ्यासमोर परत एकदा घडत होतं. शौर्य त्या दोघांकडेच पाहत होता. पप्पा, तुम्ही त्याच वेळी का नाही सांगितलं मला? शौर्य संतापून म्हणाला. त्याने स्वतःचा राग, वेदना कशी तरी आतल्या आत दाबली होती. त्यावेळी तुम्ही लंडनला होतात स्टडीसाठी. मला नरेंद्रचा कॉल आला तसे मी लगेच माझी माणसं पाठवली आणि त्या तिघांना गुप्तपणे मुंबईत घेऊन आलो. मुंबईत आल्यानंतर आपल्याच एका बंगल्यात नंदूला ठेवण्यात आलं. तिच्यासाठी बेस्ट डॉक्टर, बेस्ट नर्स ठेवली. तिच्यावर ट्रीटमेंट चालू झाली होती. आम्ही फक्त ती कोमातून बाहेर यायची वाट पाहत होतो. याबद्दल मी कोणालाच कानोकान खबर लागू दिली नाही, अगदी तुमच्या मॉमला सुद्धा. पप्पा शौर्यकडे पाहत म्हणाले. 6 महिने, पूर्ण 6 महिने नंदू कोमात होती आणि एक दिवस डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अचानक नंदू शुद्धीवर आली. खूप आनंद झाला होता मला आणि वंदनाला. त्यावेळी प्रताप भारताबाहेर होता, पण तो आनंदही जास्त वेळ राहिला नाही. कारण नंदू मला, वंदनाला ओळखतच नव्हती. डॉक्टरांनी तिला चेक केलं, तिच्याशी बोलले तेव्हा त्यांना समजलं
तिचा मेमरी लॉस झाला आहे. आधीच खूप जास्त त्रास झाला होता, पण नंतर विचार केला, जे झालं ते चांगलंच झालं. कारण तिचा भूतकाळ चांगला नव्हता, तिला सांगण्यासारखा नव्हताच. म्हणून मी आणि वंदनाने तिला नमनबद्दल काहीच न सांगण्याचं टाळलं. तिला विश्वास दिला की आम्हीच तिचे आई बाबा आहोत. तिचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे ती कोमात होती, हेच आम्ही तिला पटवून दिलं. मन आणि मेंदू दोन्हीही कोरा होता तिचा. आम्ही जे जे सांगत होतो त्यावर ती विश्वास ठेवत होती. आधी तर खूप शांत शांत असायची, कधी कधी तर झोपेतच ओरडून उठायची. पूर्ण 6 महिने लागले होते तिला कव्हर व्हायला. या सगळ्या दरम्यान प्रताप अधूनमधून भेटायला यायचा आम्हाला. एक दिवस तिने आता पुढे शिकायचा असा हट्ट केला. प्रतापने तिची जबाबदारी घेतली. तो ज्या कॉलेजमध्ये ट्रस्टी होता त्याच कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन घेण्यात आलं. गेली 2 वर्ष प्रतापची माणसं सावलीसारखी नंदिनीच्या आसपास असायची, फक्त तिच्या सुरक्षेसाठी. बाबांनी घडलेलं सगळं काही शौर्यला सांगून टाकलं. पण मग अचानक तिचं लग्न माझ्याशी का लावलं तुम्ही? शौर्यने आता मुख्य प्रश्न विचारला. कारण पुढच्या काही दिवसांमध्ये राणा जेलमधून सुटणार आहे. त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली होती, पण त्या मण्याबाईने त्याची पॉवर वापरून 3 वर्षातच त्याला बाहेर काढलं. आणि मला खात्री आहे, जिच्यामुळे तो जेलमध्ये गेला त्या नंदूला तो नक्की शोधेल. बाबा घाबरून म्हणाले. नरेंद्रने एक दिवस मला हे सगळं बोलून दाखवलं. मला नंदिनी तुझ्यासाठी आधीच पसंत होत्या आणि त्यातच मी त्यांच्या आणि तुमच्या लग्नाचा निर्णय घेतला. कारण तुमच्यासारखा रक्षक आणि सूर्यवंशी विलासारखी सुरक्षित जागा दुसरी कोणतीच नव्हती त्यांच्यासाठी. पप्पा शौर्यकडे पाहत म्हणाले. नंदू लग्नाला नाही म्हणत होती, पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिचा जीव वाचवण्यासाठी मला तिच्यासोबत कठोर व्हावं लागलं. तिच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न मी तुझ्यासोबत ठरवलं आणि प्लॅन प्रमाणे तुम्ही तिला लग्नाची मागणी घातली. ती नाही म्हणत असताना जबरदस्ती लग्न केलं. मला माहित आहे, तुमच्या मनाचा सुद्धा आम्ही विचार केला नाही. यासाठी खरंच माफ करा आम्हाला. बाबा हात जोडून म्हणाले. तसा शौर्य पटकन पुढे झाला आणि त्याने बाबांचे हात पकडले. बाबा प्लीज, सॉरी म्हणू नका तुम्ही. एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तेच तर केलंय तुम्ही. आणि मी तुम्हाला वचन देतो, आमच्या दोघांचं लग्न कोणत्याही परिस्थितीत झालं असलं तरी तुम्ही ज्या विश्वासाने नंदिनीचं लग्न माझ्यासोबत लावलं आहे ना, तो विश्वास मी कधीच तोडणार नाही. ती आत्ता आणि इथून पुढे माझी जबाबदारी आहे. एक काय असे 100 राणा आले तरी तिच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही. विश्वास ठेवा माझ्यावर आणि तुम्ही निर्धास्त राहा. शौर्य त्यांचा हात हातात घेऊन ठामपणे म्हणाला. त्याचं बोलणं आणि त्याच्या डोळ्यातला विश्वास पाहून बाबा समाधानाने हसले. पप्पांना सुद्धा आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. कथेचा हा भाग इथे संपतो. भेटूयात पुढच्या भागात.